ह्या वर्षी मॅजिक पासून सुरू करत क्रांतीज्योती विद्यालय म्हणा, सुपर डुपर म्हणा, राजा शिवाजी म्हणा किंवा देऊळ बंदर तुंबाडची मंजुळा, म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी पहिल्या 6 महिन्यांमध्ये अगदी पीकवर असताना एक अतिशय दर्जेदार वाटणाऱ्या अशा फिल्मचा ट्रेलर रिलीज झाला. फिल्मचं नाव आहे बोल बोल राणी. फिल्मचा ट्रेलर ज्या प्रकारे एडिट केला गेलाय आपली क्युरिओसिटी एकदम पीकला नेऊन ठेवतो आणि ऑफकोर्स फिल्ममध्ये फिअरलेस सई तामणकर आपल्याला दिसते आणि तिच्या व्यतिरिक्त फिल्ममध्ये सुबोध भावे आहेत, चिन्मय मांडलेकर आहे आणि संभाजी ससाणे आहे. फिल्ममध्ये काही काही अशा गोष्टी आहेत ज्याने आपल्याला कळतं की ही एक अतिशय ॲडव्हेंचरस, अतिशय सस्पेन्सने भरलेली, अतिशय मिस्टिरियस अशी अशी फिल्म असणार आहे. आणि फिल्ममध्ये सई तामणकरचं काय कॅरेक्टर असणार आहे हे बघायला खूप एक्साइटेड आहे मी. कारण जसं मी आधीच्या रिव्ह्यूजमध्ये म्हटलंय की ही एक अशी अभिनेत्री आहे जी आपल्याला प्रत्येक फिल्म गणिक आपल्याला सरप्राईज करते आणि तिच्यात तेवढं पोटेन्शियल आहे, हे मी याच्या आधीच्या व्हिडिओजमध्येही बोललोय. पण ओव्हरऑल मला वाटतं ह्या फिल्ममध्ये फिल्मचा स्क्रीन प्ले, फिल्मची स्टोरी हे खूप महत्वाच्या गोष्टी असणार आहेत. कारण त्यातनंच हे कॅरेक्टर्स डेव्हलप होणार आहेत, त्यातनंच हे कॅरेक्टर्स आपल्यासमोर त्यांचा परफॉर्मन्स दाखवणार आहेत. आणि फिल्मचं बीजीएम आणि फिल्मचं म्युझिक केले ए.व्ही. प्रफुल्लचंद्रने. त्यामुळे त्याचं एक म्युझिकचा जो टच आहे त्याने फिल्म एक वेगळ्या लेवलवर जाते हे मला वेगळं सांगायला नको. अनेक रिव्ह्यूजमधनं मी हेही सांगितलंय. त्यामुळे एक ओव्हरऑल अतिशय प्रॉमिसिंग अशी फिल्म वाटते बोल बोल राणी. तुम्ही पाहिलाय का याचा टीजर, ट्रेलर? मला सांगा कॉमेंट करून. आणि नसेल पाहिला तर पटापट जाऊन सगळ्यात आधी या फिल्मचा ट्रेलर पहा. फिल्मचं दिग्दर्शन केलंय सीट विंचुरकर याने. त्याबद्दल आपण फिल्म रिलीज झाल्यानंतर जास्त बोलूया. बट अतिशय प्रॉमिसिंग आणि सई पुन्हा एकदा खूप फिअरलेस भूमिकेमध्ये ह्या चित्रपटात दिसते.